माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हमाल कामगारांचा महामार्गावर रास्ता रोको. सरकारी कर्मचाऱ्यांचं धुळ्यात धरणे आंदोलन. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध. वरखेडी शिवारात काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचं वन्य प्राण्यांकडून प्रचंड नुकसान. आणि धुळे तालुक्यातील कापडणे गावात धाडसी घरफोडी. 6.5 लाखांचा मुद्देमाल लंपास. धुळे जिल्ह्यातील साक्री व पिंपळनेर भागात माथाडी कामगार कायदा अद्याप लागू नसल्याच्या निषेधार्थ तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, भागवत चितळकर, योगेश त्रिभुवन, लताबाई सूर्यवंशी आदींसह हमाल कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीतून पारोळा चौफुलीपर्यंत पायी मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावर रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केलं. माथाडी कायद्याची अंमलबजावणी, शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत बंद करा, तसेच कामगारांच्या वेतन व सामाजिक सुरक्षेबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत रद्द करून माथाडी मंडळामार्फतच कामकाज करावं आदी मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 12/2/2026 मध्ये आम्ही शासनाने जो आमचे जो कायदा काढला तो शासनाने रद्द करावा. संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे. एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे. शासकीय धान्य गोदामामध्ये जी कंत्री पद्धत करतात ती कंत्री पद्धत बंद झाली पाहिजे. कारण का 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही. शासकीय धान्य गोदामाच्या कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे. 10 तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे. सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे. दुसरी गोष्ट माथाडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे. आज आम्ही कष्ट करतो, घाम घालतो आणि आम्हाला शेवट म्हातारपणामध्ये काही नाही. या ठिकाणी आमदार खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते. आम्ही कष्ट करून 50-50, 60-60 वर्ष आम्ही कष्ट करतो तरी आम्हाला पेन्शन का नाही? या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे. ही आज आमच्या मागण्या आहे. जर शासनाने याची दखल घेतली जर नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे जाऊ दे. आम्ही आज रोडवर बसतो पण पुढचं आंदोलन आम्ही जेल भरून केल्याशिवाय राहणार नाही. शासनाने याची नोंद घ्यावी ही विनंती. आज काय आंदोलन केलंय? आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. कारण का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आहे. आज महाराष्ट्राच्या हमाल मापडी महामंडळाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही पारोळा चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तरी याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी कामगार विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करीत तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील, SU तायडे, पोपटराव चौधरी, कॉम्रेड LR राव, कॉम्रेड वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी, दीपक पाटील, अविनाश मोरे, सुरेश पाईकराव, सुधीर पोद्दार, सुरेश बाहळकर, संदीप पाटील, भूषण पाटील, अशोक एलमाने, अविनाश पाटील, राज्य सरकारी वर्ग ड कर्मचारी महासंघाचे वाल्मिक चव्हाण, नागेश कंडारे, मोहन कापसे, महिला कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा घोडके, पल्लवी शर्मा, पल्लवी साबळे आदी सहभागी झाले होते. शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब येथे झालेल्या या आंदोलनात विविध कर्मचारी व कामगार संघटनांचे पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनाही मोर्चामध्ये सहभागी होऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. या आंदोलनात 4 कामगार संहिता रद्द करणे, PFRDA कायदा रद्द करणे, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे, 8वा वेतन आयोग लागू करणे, सर्व रिक्त पदे तातडीने भरणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे,
जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मागण्या करण्यात आल्या. या देशाच्या हरित क्रांतीला त्या कामगारांनी 187 उद्योगातील कामगारांनी हातभार लावला. आज त्या उद्योगांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज वीज महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे. एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे. आणि अशा माध्यमातून जे वैज्ञानिक उपक्रम आहे त्याचा आज जे भांडवलदार आहेत या भांडवलदाराच्या मध्ये घालण्याचं काम या सुरू केलेलं आहे. साखर कारखाने मोडकळीच करायचे आणि तेच साखर कारखाने भंगारच्या भावामध्ये यांनी घ्यायचे आणि तेच साखर कारखाने पुन्हा त्यांनी आपलं सुरू करावे. अशा माध्यमातून आज हे जे धनाढ्य आहेत ते धनाढ्य होत आहेत आणि गरीबातला गरीब होत आहे. आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. आज शेतकरी इकडे त्याचा कंबरला मोडला गेलेला आहे. आज कापूस बाहेरून आयात केला जातो आहे. आज सोयाबीन बाहेरून आयात केलं जात आहे. आणि जे या भारतामध्ये जे पिकत आहे त्याला बातिमोल किमतीमध्ये आज द्यावं लागत आहे. आणि म्हणून हे जे सरकारचं धोरण आहे या धोरणाच्या विरुद्ध त्याचबरोबर जे कामगार कायदे 29 कामगार कायदे कामगारांनी रक्तपात करून आपल्या प्राणाची आहुती देऊन जे कामगार कायदे मिळवले ते कामगार कायदे मोडीत काढून या सरकारने 4 कामगार कायदे पारित केले. त्या 4 कामगार कायद्यामध्ये आज कंपनीला बंद करण्याचा अधिकार मालकाला दिला. त्या कामगाराला कामावर ठेवायचे की नाही त्याचा अधिकार त्या मालकाला दिला. त्या फॅक्टरीमध्ये युनियन स्थापन करायची की नाही तो अधिकार मालकाला दिला. आणि अशा माध्यमातून हे मालक धारतीने सरकार या सरकारच्या विरुद्ध आज आम्ही मोर्चा काढलेला आहे. आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात गेल्या 1.5 महिन्यांपासून वन्य प्राण्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. हे वन्य प्राणी शेतातील पिकांची नासधूस करीत असून त्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकरी महेंद्र सुरेश खैरनार यांच्या गव्हाच्या शेतात दररोज रात्री नीलगाई, हरणे आणि रानडुक्करांचे कळप घुसून पिकांचं मोठं नुकसान करीत आहेत. हे प्राणी रात्रभर गव्हाच्या शेतातच ठाण मांडून बसत असल्यानं उभे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे. वर्षभर मेहनत करून पिकवलेला गव्हाचा घास काढणीला आलेला असतानाच वन्य प्राण्यांनी तो हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या वेळी शेतात वीज नसल्यामुळे आणि वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी शेतकरी पिकाचं रक्षण करण्यास असमर्थ ठरत आहेत. दिवसा वीज मिळत असली तरी रात्रीच्या वेळी होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाने या समस्येची तातडीनं दखल घेऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडावं अशी कळकळीची विनंती शेतकरी महेंद्र खैरनार यांनी प्रशासनाकडे केली आहे. माझं नाव महेंद्र सुरेश खैरनार. माझी शेती वरखेडा शिवारात आहे. इथं सदर 1-1.5 महिन्यापासून हे प्राण्याचे इतके हल्ला करता. इथं प्राणी गैरगाय असतील, हरणं असतील. माझ्या शेतात रात्री गहूमध्ये रात्रभर बसतात. ते एकदम नुकसान करत आहे. माझी एकच तक्रार आहे वनविभाग साहेबांना की याची दखल घ्यावी की यांना कुठं बी बाहेर जंगल भागात सोडावे. बा आम्ही दिवसाला आता सध्या दिवसाला लाईट केली आहे. आमचे धुळे शहराचे आमदार साहेब अनुपभाई यांनी आम्हाला खूप चांगलं केलं त्यांनी. पण रात्रीला लाईट नाही. रात्रीला लाईट नसल्यामुळे आम्ही रात्री कोणीच येत नाही. सकाळी 9-9:30 यायचं ते असं नुकसान पाहायला मिळत. आज 3-4 हरणे आम्ही पाहिले शेतातून वाहिले तिकडे कॉलेज पलीकडे पाहायला. ते माझी एकच दखल आहे साहेबांना. आता तोंडा पलीला आलेला घास आहे आमचा. फक्त अजून 1 महिना बी राहिला की आमचं म्हणजे उत्पन्न निघून जाईल. पण मागं बी डुकरांनी खूप नुकसान केलं तेव्हा बी झालं. पण आता तोंडातला घास डायरेक्ट गहू काणे करता आडे पाडता आहे. एवढी वनविभाग साहेबांनी लक्ष द्यावे, एवढी नम्र विनंती, एवढं दखल घ्यावी. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापडणे गाव परिसरात चोरट्यांनी बंद घराचा कडा तोडून 6.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. कापडणे येथील रहिवासी जगदीश रामदास सोनवणे यांच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने ते रात्री शेजारच्या घरात झोपण्यासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत रोज चोरट्यांनी मध्यरात्री घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील 2.5 लाख रुपयांची रोकड आणि 26 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यात अंगठी आणि पोत यांचा समावेश आहे असा एकूण 6.5 लाखांचा ऐवज चोरून नेला. सकाळी घरी परतल्यावर सोनवणे यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं आणि हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी तातडीनं श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. श्वान पथकाने घटनास्थळापासून 50 ते 60 मीटरपर्यंत माग काढला. मात्र त्यानंतर चोरट्यांचा सुगावा लागला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे कापडणे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सोनवणे सकाळी जेव्हा आम्ही उठलो आज रोजी 10/2/2026 रोजी तेव्हा आमच्या घरात चोरी झाली होती. आमचे 2 घर असल्या कारणाने आईची तब्येत खराब होती म्हणून मी बाजूच्या घरात झोपलो होतो. चोरांनी संधीचा फायदा घेऊन रात्री घर फोडलं. जेव्हा सकाळी मला निदर्शनास आले की चोरी झाली तेव्हा मी तात्काळ सोनगीर पोलीस स्टेशन जवळच्या पोलीस स्थानकाला फोन केलं. त्यांनी तात्काळ हजेरी पण लावली. जेव्हा सकाळी त्यांनी आम्ही पाहणी केली तेव्हा जवळपास 26 ग्रॅम सोनं हे आमचं चोरीला गेलं आणि 3 लाखापर्यंत रोकड कॅश होती घरात, ती पण चोरीला गेली. पोलीस स्टेशन येथील विजू पाटील सरांनी तात्काळ श्वान पथकाला बोलावलं. श्वान पथकही आलं. त्यांनी जवळपास 50 ते 60 मीटरपर्यंत श्वान पथक गेलं. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला तात्काळ काही ना काही आम्ही निर्णय देऊ व त्याचा तपास करू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.